खरंच प्रश्न पडला यांच्यामध्ये उजवं कोण आणि डावं कोण. कारण कसं झालंय, ज्या माझ्यासाठी डाव्या आणि उजव्या आहेत त्या तुमच्यासाठी उजव्या आणि डाव्या आहेत. कोण हरेल कोण जिंकेल काहीच कळणार नाही. तेव्हा मी सौंदर्यवती राणीला विचारतो, तुमच्याकडनं आता कोण उतरतंय मैदानात. मला जरा समोरच्या राणीशी काहीतरी बोलायचं आहे. हा हा, राणी, जरा विचारपूर्वक आपल्या अप्सरेला मैदानात उतरव बरं का. कारण माझी अशी अप्सरा येत आहे जिच्यासाठी डान्स नवीन असताना सुद्धा तिने आपलं नृत्य कौशल्य याच मंचावर सिद्ध करून दाखवलंय. आणि ती म्हणजे माझी सौंदर्यवती अप्सरा हेमांगी कवी. ओहो, जवाब दो जवाब दो. तुझं हे बोलणं ऐकून तू कोण वाटतेस माहितीये? गर्विष्ठा. म्हणून माझी लावण्यवती अप्सरा येते शर्मिष्ठा. पडली आकाश सत्सून भरले दोन्ही विमा ठरतो उत्साह नवा उलटू मजनू झालाय गुल्ला. शिलाच्या आईचा गो तिच्या नानाची शिलाच्या आईचा गो तिच्या नानाची शिलाच्या आईचा अप्रतिम परफॉर्मन्स. थँक्यू. दोघींवरची नजर ठरत नव्हती, इतका अप्रतिम परफॉर्मन्स. क्या बात आहे. थँक्यू. हेमांगी, ही तशी तुला ज्युनियर आहे. हो हो तशी या मंचावर. हो की नाही? हो. मग तू हिच्यापेक्षा वरचढ ठरलीस? नाही सांगतायत, कारण आम्ही इंटू इतक्या गाण्यामध्ये होतो हा की असं नाही सांगतायत. आम्ही कितीही छान मैत्रिणी आहोत असं म्हटलं तरी स्टेजवर आल्यानंतर ती कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट येतेच आणि कदाचित ती दिसली असणार. शर्मिष्ठा, तुझं काय म्हणणं आहे? साधारण आम्ही असं ठरवलं होतं की एकत्र परफॉर्मन्स ज्यावेळेला आम्ही करणार आहोत त्यावेळेला डुएट म्हणजे जुगलबंदी ती स्टेजवर इथे आल्यावर होणारच आहे. पण आम्ही मनातून असं ठरवलेलं की नाही, आपण मैत्रिणी आहोत आणि एकत्र मिळून नाचायचंय, तरच तो शेवटचा सिंक्रो एकत्र नाचण्याचे जे काही बीट्स आहेत ते आम्ही त्यातल्या त्यात तिथे पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू शकू. आणि आम्ही तसंच केलं.
आणि स्टेजवर आल्यानंतर तर काय कॉम्पिटिशन आहेच, त्यामुळे तेवढी टक्कर तर आम्ही नक्कीच दिली. आर्टिस्ट म्हणून तेवढी ठेवलीच पाहिजे. हा. क्या बात आहे. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. शर्मिष्ठा, येस सर. तुम्ही फार छान हसता असं मला कळलं. नाही नाही हा शर्मिष्ठा, तुम्ही आधी कशा हसायच्या? आधी हे शी. ते कंट्रोल करायला म्हणून तुम्ही अशा हसायला लागलात हसायला का? लागले. प्राणी बदलला त्यांनी फक्त. सर अहो नका दाखवू हे सगळं, कोणी मला हिरोईन म्हणून घेणारच नाही. हिरोईनचं हसू किती मस्त की हिरो प्रेमात वगैरे पडावं, माझा हिरो पळूच नाही. आता तुमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलूया. एकतर या गाण्यावर कॉम्पिटिशन करणं अशा प्रकारची ही कल्पनाच मला मुळात खूप आवडलेली आहे. आणि तुम्ही नव्यानं सुरुवात करत आहात. गेल्याच आठवड्यात तुमचं पदार्पण झालं तरी सुद्धा तुम्ही या मंचाला खूप छानरित्या आत्मसात केलेलं आहे असं मला वाटतं शर्मिष्ठा. वा. थँक्यू सर. तुमच्या काही लँडिंग्स मला खूप आवडल्या आणि तुमची कोरिओग्राफी पण मला खूप आवडली. खूप छान, व्हेरी नाईस, व्हेरी आय प्लीजिंग परफॉर्मन्स. थँक्यू सर. आणि हेमांगी, तुम्हाला तर सराव आहेच या मंचाचा. तुम्ही छान डान्स केलात हे माझ्याकरता नवीन नाही आहे, कारण तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करता, सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रेझेंट केलं होतं तेव्हा तुम्ही हेमांगी कवी, एक आर्टिस्ट म्हणून, एक छान कलाकार मंचावर येऊन त्याप्रमाणे तुम्ही नृत्य सादर केलेलं आहे. आता तुम्ही एक स्टार किंवा एक खूप छान डान्सर म्हणून एक ग्रेस तुमच्या अंगात आलेली आहे आणि ते एव्हिडंट आहे आणि हे तुम्हाला या मंचाने दिलंय. तुमच्या दोघींचा डान्स खूप सुरेख असा तुम्ही सादर केलात. फक्त 19-20 चा फरक जर आपण पकडला तर त्यात मला हेमांगी तुम्ही 19-20 मधल्या तुम्ही 20 वाटल्या. थँक्यू थँक्यू. पण ह्याचा अर्थ हा पूर्ण परफॉर्मन्स देखणा किंवा अट्रॅक्टिव्ह नव्हता असं अजिबात नाही. जरी या 19 असल्या तरी सुद्धा त्या तुम्हाला कॉम्प्लिमेंट करत होत्या. कदाचित त्याचमुळे तुमचा परफॉर्मन्स जास्त चांगला झाला. आणि आपण कितीही मित्र मैत्रिणी असलो तरी सुद्धा जेव्हा आपण मंचावर एकत्र येऊन परफॉर्म करतो तेव्हा एका वेगळ्या प्रकारची कॉम्पिटिशन मनात येतेच येते. मीही माझ्या बायको बरोबर जेव्हा काम करतो तेव्हा जरी आम्ही किती नवरा बायको घरी असलो तरी सुद्धा एका फ्रेम मध्ये आल्यानंतर मी माझा परफॉर्मन्स पाहतो, ती तिचा परफॉर्मन्स पाहते. आणि हे फक्त नवरा बायको मध्ये मर्यादित नाही तर बाप मुलीमध्ये सुद्धा हेच घडतं जे एकुलती एक मध्ये घडलेलं आहे. तर त्यामुळे ती कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट जी आहे, जी असते, त्याला अजिबात निगेटिव्ह समजू नका. ती जर नसेल तर मग काहीच उरलं नाही या आयुष्यात. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, आणि ती मला तुम्हा दोघींमध्ये दिसली. त्यामुळे या परफॉर्मन्स बद्दल